कार्तिक भाईवर अशी काही वेळ येईन वाटलं नव्हतं राव. आता सकाळी सकाळी आपण झोपलो होतो, पण आपल्या कार्यकर्त्यांना काही ते देखवलं नाही आणि ते आपल्याला घ्यायला डायरेक्ट हॉस्टेलवर आले होते. आता हॉस्टेलवर आले आणि म्हणे आपण आता फोटो काढू. म्हणलं फोटो बिटो राहून दे बाजूला, आपण पहिलं पेट पूजा करू, फिर काम जा. मग काय आलो होतो मेसला, मस्तपैकी पोहे खाल्ले. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचं लाडकं मन आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. तर आज आपल्या कार्यकर्त्यांचा पेपर होता. म्हणलं मग काय बाबा, त्यांना ऑल द बेस्ट करून टाकतो. भाऊ ऑल द बेस्ट, भाऊ ऑल द बेस्ट केलं आणि निघालो होतो आपण. आता जाता जाता म्हणलं मस्त रस बीस पिऊ. रस घेतला, मस्त एनर्जी आली भाई थोडी आपल्यात. एनर्जी आली म्हणल्यानंतर कार्यकर्ते म्हणे चल माझ्या रूमवर. आता चल रूमवर म्हणल्यानंतर मी पण म्हणलो चला आता. आता रूमवर आल्यावर पाहिलं, म्हणलं एवढं बेकार अभ्यास चालू आहे. म्हणलं आता कमबॅक होणार आहे. त्यांना म्हणलं टेन्शन घेऊ नका, कमबॅक होऊ न ते नव्हे हो, 2026मध्ये दुनिया संपणार. आता त्यात आमच्या कार्यकर्त्यांनी इकडे नवीनच प्रयोग चालू केला होता. तुम्हाला सांगायला तर काही वाटणार नाही, कारण आमच्या कार्यकर्त्यांना गायांपेक्षा जास्त भूक लागते आणि भूक लागल्यामुळे ते काही पण प्रयोग करत्या. आता त्यात त्यांनी ठरवलं होतं आता आपण मॅगी करू. मग काय माझ्या शुभ हस्ते मॅगी चारायला चालू केली. आता मॅगी करायच्या वेळेस सगळं काम तर पोरांनीच केलं होतं, पण आता तुमचा भाऊ आता आहे ना पुढाकार घ्यायची सवय लागली आणि सगळ्यांना आपण समान मॅगी दिली. आता मॅगी दिल्यानंतर कार्यकर्त्याने तारक मेहता लावला. आता मॅगी तर मस्त दिसत होती, म्हणलं आता खाऊन पाहतो, चांगली नाही वाटली तर तुम्हीच खा माझ्या वाट्याची. पण तसं काही विषय नाही आला. म्हणलं वा 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 वा, एक नंबर मॅगी केली, आता मीच खाणार आहे. म्हणलं मस्त दाबून मॅगी खाल्ली. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.